श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे सोमवार, दिनांक आहे 17 मार्च. या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येत असते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते, एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. दोन्हीही चतुर्थी जी आहेत तर त्या गणपती बाप्पांना समर्पित आहे. म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून हे व्रत जर केलं तर व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर पहा, हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना प्रथम उपासक मानले जाते. हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते. कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा ही करणं आवश्यक मानले जाते. बुधवारचा दिवस गणपती बाप्पांना समर्पित करण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याची चतुर्थी तिथी ही भगवान विघ्नहर्ताला समर्पित आहे. हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला अत्यंत विशेष आणि पवित्र मानले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. गणपती बाप्पांना आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. जर संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना ही एक वस्तू जर आपण अर्पण केली तर आपल्या जीवनातील सर्व दोष अडचणी दूर होतात. गणपती बाप्पा आपले जे काही संकट आहेत, विघ्न आहेत ते दूर करतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत, कितीही कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळी नावे आहेत. तर चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते. हिंदू मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने बाप्पा प्रसन्न होतात. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. अशा तर पहा, संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. यानंतर घर आणि पूजास्थान स्वच्छ करायचं आहे. नंतर पूजेच्या ठिकाणी एक पवित्र स्टूल ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावरती श्री गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवायचं आहे. गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. देवाला पिवळ्या त्याचबरोबर जास्वंदीचे लाल जे फूल आहे ते अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करायचे आहे. देवाला टिळक लावायचा आहे. त्यांना मोदक आणि मोतीचूरचा लाडू यांना अर्पण करायचा आहे. ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा या दिवशी आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्याला देवघरातील दिवा वगैरे प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हा उपाय आपल्याला का करायचा? जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी असते. आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी अशी आपल्या आईवडिलांना इच्छा असते. त्यांचं करिअर चांगलं व्हावं, त्यांनी चांगल्या जॉबला लागावं, त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी यावी, त्यांना कोणतेही संकट अडचणी येऊ नये अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. तर पहा, सर्व गोष्टी मुलं आईवडिलांच्या म्हणण्यानुसार करतात असं अजिबात होत नाही. लहान मुलं जे असतात तर ती किरकिर करतात, हट्टीपणा करतात, ऐकत नाही, चिडचिडेपणा करतात, सतत ते आजारी पडत असतील. त्याचबरोबर जी मोठी मुलं आहेत सतत चिडचिडेपणा करत असतील किंवा अभ्यास करत नसतील, शाळेत जात असतील. तसेच मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा त्यांचा अभ्यासामध्ये मनच लागत नसेल
बऱ्याच वेळा असं होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात, खूप कष्ट करतात, परंतु त्यांना ऐनवेळेस पेपरच्या वेळेस त्या गोष्टी आठवत नाही किंवा लक्षात राहत नाही. तसेच जी मुलं पदवी धारण केलेली आहेत, परंतु त्यांना म्हणावं अशी नोकरी प्राप्त होत नसेल, त्यांना जशी हवी तशी नोकरी मिळत नसेल, एखादा उद्योग व्यवसाय असेल तो व्यवस्थित चालत नसेल किंवा लग्नाच्या वयाची मुलं आहेत, परंतु त्यांचं विवाह जुळत नसेल, तर अशा काही समस्या ज्या मुलांना आहेत किंवा त्या मुलांच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे. तर तुम्ही उपाय करायला बसणार आहात त्या अगोदर तुम्हाला देवघरातील दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्येच तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर आपल्या जे मुलं आहेत तर त्या मुलांना सोबत घेऊन बसायचं आहे आणि आसन टाकून बसायचं आहे आणि यासाठी आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. तर हे 2 लवंगा अखंड घ्यायच्या आहेत. कुठे तुटले फुटलेले घेऊ नका, पुढे फूल असतील अशा घ्यायच्या आहेत आणि आपल्या मुलांच्या हातामध्ये तुम्हाला ह्या 2 लवंगा द्यायच्या आहेत आणि गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. 3 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे. तर तुम्हाला प्रत्येक वेळेस फलश्रुती म्हणायची गरज नाही. 3 वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करून झालं की शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे. यानंतर ओम गण गणपते नमः किंवा ओम भालचंद्राय नमः असं तुम्हाला 108 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर ह्या ज्या 2 लवंगा आहेत तर त्या मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. नंतर दोन्ही हात जोडून मुलांच्या ज्या समस्या असतील, मुलांना काही संकट, अडचणी, विघ्न असतील ते दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं भवितव्य व्यवस्थित व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यांना नोकरी प्राप्तीसाठी किंवा त्यांचे जे काही करिअर असेल किंवा मुलं शिकत असतील त्यामध्ये त्यांना यश मिळावं यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला 1 ते 2 तासानंतर त्या लवंगा गणपती बाप्पांपासून उचलायच्या आहेत आणि आपल्या मुलांना खाऊ घालायच्या आहेत. तर तुमची मुलं जर मोठी असतील तर ते गणपती अथर्वशीर्षाची सेवा जी आहे तर ती तुम्ही स्वतः मुलांकडून करून घ्यायची आहे. परंतु मुलं जर लहान असतील तर आई वडील आजी आजोबा कुणीही ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. तर बघा, मुलं जर लवंगा अशाच खात नसतील तर काय करायचं? मुलं लहान असतील तर तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आहे आणि त्यामध्ये ह्या लवंगा तुम्हाला टाकायचा आहे. अगदी बारीक पावडर करून जरी तुम्ही त्या गोड पदार्थामध्ये ह्या लवंगा घातल्या आणि ते खाऊ घातल्या तरी सुद्धा चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो मुलांसाठी करायचा आहे. आता मुलं जर 2 असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळ्या 2 लवंगा तुम्हाला मुलांच्या हातात द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.